सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यताप्राप्त ठेकेदारांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आजचा जर आपण लक्षात घेतला चौथा किंवा पाचवा दिवस आहे, चौथा पाचवा दिवस आहे। अजूनही हे आंदोलन मिटलेलं नाही आहे, संपलेलं नाही आहे। राज्यभरात सगळीकडे पीडब्ल्यूडीची कामं जी आहेत ती त्यांनी थांबवलेली आहे। काय नेमक्या तुमच्या मागण्यात काय नेमकं कारण? हे जे आंदोलन सुरू झालेलं आहे मुळात हे कॉन्ट्रॅक्टर मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग आणि या विभागात येणारे 4 विभाग आहेत। प्रेसिडेन्सी डिव्हिजन, मध्य मुंबई विभाग, अंधेरी उत्तर मुंबई विभाग आणि एकात्मिक घटक जे हॉस्पिटल, हे 4 विभाग मुंबईमधले मेन विभाग आहेत आणि या विभागाअंतर्गत जवळजवळ 400 कॉन्ट्रॅक्टर काम करतात। हे लहान स्वरूपाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ह्यांची मुळात उपजीविकाचं साधनच हे सार्वजनिक बांधकाम विभागावरती निर्भर आहेत। परंतु गेली आता जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं आम्ही कॉन्ट्रॅक्टरांची जवळजवळ 700 कोटीची बिलं प्रलंबित आहेत आणि ती बिलं मिळत नसल्यामुळे आज आम्हाला पूर्ण मुंबईमधले हे काम बंद आंदोलन सुरू करावं लागलं। ह्याच्यात प्रामुख्याने आम्ही मंत्रालय, विधान भवन, आमदार निवास, कोर्ट बिल्डिंग आहेत, हॉस्पिटल्स आहेत, परत जेवढे रेसिडेन्शियल IAS ऑफिसर, जजेस यांच्या इमारती सारंग, यशोधन, सुरुची सुनीती, अवंती अंबर, या हाजी अली अशा महत्त्वाच्या इमारतींची सर्वकडे कामं बंद केलेली आहेत आणि कुठलाही ठेकेदार कुठल्याही परिस्थितीत काम सुरू करणार नाही जोपर्यंत आमची ही 700 कोटीची जी प्रलंबित बिलं मिळत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन कंटिन्यू चालू राहणार आहेत पैसे मिळेपर्यंत। दुसरं असं एकीकडे असे म्हणलं जातं की तुम्ही कामं वेळेवर करत नाही, करता ती निकृष्ट दर्जाची करता, मग कुठल्या स्वरूपाची बिलं तुम्हाला दिली पाहिजे असं देखील अधिकारी एकीकडनं युक्तिवाद करताना दिसतात। त्याला तुमचं काय उत्तर आहे? मी माझं कॉन्ट्रॅक्टर जीवनात प्रामुख्याने मत आहे की मुंबई विभागामध्ये जी कामं चांगल्या पद्धतीने होतात इतकी कुठेच होत नाही। आज मुंबईतल्या हे ज्या मी इमारतीची नावं तुम्हाला मी केली त्या इमारतीमधल्या रहिवाशांना किंवा त्या मंत्री महोदय बंगल्यांना किंवा त्या मंत्रालयातल्या कुठल्याही विभागाला विचारावं जर पीडब्ल्यूडीचे सार्वजनिक विभागातले कॉन्ट्रॅक्टर किती चांगली कामं करतात, एकही काम असं त्यांनी प्रूव्ह करावं की हे काम खराब केलं। या सगळ्या ह्याच्यात कुठे बिलं देण्याच्या विषयाला घेऊन अधिकारी वर्गाचा तुम्हाला त्रास आहे का? नाही, अधिकाऱ्यांचा त्रास नाही आहे। प्रमाणात पैसेच इतक्या कमी प्रमाणात येत आहेत की जर 100 रुपयातले 5 रुपये आले तर ते अधिकारी तरी वाटप कसे करणार? ते स्वतः परेशान आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एक मोठी रक्कम द्या की जेणेकरून आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर न्याय देऊ शकू। म्हणजे जे ॲड ठरलेले आहेत त्या ॲडच्या अंतर्गत निधीच येत नाही तुम्हाला? हो, नाही, निधी येत नाही आहे। बरं, आता आंदोलनाचा तसा तुमचा 5वा दिवस आहे, काय ठरवलं आहे? अजूनही हे आंदोलन तुम्ही सुरूच ठेवणार आहात? तुमच्या भूमिकेवर ठाम आहात? कोणी चर्चेसाठी तुमच्याकडे आलं? मंत्री महोदयांनी संपर्क साधला? थोडासा साधलेला आहे, PMकडून फोन आलेले आहेत आम्हाला, परंतु आमचं प्रामुख मतच असं आहे की जोपर्यंत आम्हाला पैसे देण्याची हमी आणि पैसे हमीवर नाही, पैसे आम्हाला मुंबई साबा विभागाला पडले पाहिजेत तरच हे आंदोलन थांबेल। कुठली बिलं प्रामुख्याने प्रलंबित? मुंबईमध्ये शासकीय जी वसाहती आहे त्यांचे सर्व बिलं 22/20 फायनान्स हेडखाली येतात। ते बिलं 500-600 कोटीचे आहेत। दुसरे जे पोलीस इमारती, पोलीस स्टेशन आहे त्यासाठी मुंबई पोलीस त्यांना पैसे देतं। मुंबई पोलीस कमिशनर ऑफिसवरून त्या कामांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल मिळालं जातं। मागील 2 वर्षामध्ये 1 रुपया न देता त्यांनी 500 कोटीचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल दिले आणि त्याचा 1 रुपया दिला नाही। हे नियमबाह्य आहे। जर तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल देतात मग पैसे का देत नाही आहे? मग कॉन्ट्रॅक्टरकडनं काम करून घ्यायचं, मग कॉन्ट्रॅक्टर कोर्ट कचऱ्या करत बसणार, आंदोलन करत बसणार। मग यांची जबाबदारी आहे त्या चेअरवरती बसताना जर आपल्याकडे 100 रुपये तर 100 रुपयाचीच मंजुरी द्या ना, तुम्ही 1000 रुपयाची मंजुरी का देतात? याच्यामुळे अजून कॉन्ट्रॅक्टर भरडला जातो आणि याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरमध्ये असंतोष निर्माण होत चाललेला आहे। कारण तुटपुंज अनुदान येतं त्यामध्ये मग कॉन्ट्रॅक्टरमध्ये कॉम्पिटिशन होतं, याचा फायदा बाकीचे लोक घेतात। या सगळ्या आता परिस्थितीतनं बिलं मिळत नाही आहेत म्हणून आता ठेकेदारांनी सबंध मुंबईमध्ये पीडब्ल्यूडीची सगळीच कामं जी आहेत ती थांबवलेली आहेत। बघूयात आता यावरती लवकरच चर्चा करून काही तोडगा काढला जातोय का? व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।